बातमी कोल्हापूरमधून आहे। कोल्हापूरमध्ये भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार झालाय। गोळीबारामध्ये सूरज साखरे हा कार्यकर्ता जखमी झालाय। खासगी सावकारकीमधनं गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती आहे। सूरज साखरे याच्यावर सध्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। कोल्हापुरातल्या वाशी नाका परिसरातल्या रिंग रोड जवळ काही वेळापूर्वीच एक गोळीबार झालेला आहे। त्या स्पॉटवर सध्या आपण आहोत। या परिसरामध्ये ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगमध्ये सूरज साखरे यांचं कार्यालय आहे आणि या कार्यालयातून जेव्हा ते दुपारी बाहेर पडले त्यावेळी या परिसरातून येत असताना समोरून दोन व्यक्ती स्कूटरवरून आले आणि त्यांनी थेट सूरज साखरे यांच्यावर गोळीबार केला। इथे खरं तर कोबा करण्याचं काम चालू आहे। इथं पावलं आपल्याला दिसत आहेत। इथंच झटापट झाली आणि गोळीबार झालेला आहे। एक गोळी सूरजच्या पोटात लागली तर दुसरी गोळी मिसफायर झाल्याचं स्थानिकांनी सांगितलेलं आहे। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलीस दल या परिसरात या तपासासाठी दाखल झालेलं आहे। कोल्हापूरचे जे पोलीस प्रमुख आहेत निलोत्पल यांच्यासह संपूर्ण टीम या परिसरात दाखल झालेली आहे। सूरज साखरे हे भाजपचे कार्यकर्ते आहेत असं सांगितलं जातं। मात्र हे जे प्रकरण झालेलं आहे, जी फायरिंग झालेली आहे, ही पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा प्राथमिक अंदाज या ठिकाणी सुरुवातीला पोलिसांनी वर्तवलेला आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।